मित्र हो, येत्या 22 तारखेला म्हणजे उद्याच JSWची पर्यावरणविषयक जनसुनावणी आहे. JSW कंपनी आपला विस्तार करू इच्छित आहे. 10 MT वरून ते 15 MT पर्यंत आपला प्रोजेक्टचा विस्तार करत आहेत. तसेच फेज 3 म्हणजे जेट्टीचा विस्तार 1000 किलोमीटरवरून 1750 मीटरपर्यंत करत आहे. तर हे खरंच आमच्यासाठी एक लाभदायक गोष्ट आहे, आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की एकतर आत्ताच हा आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प आहे JSW आणि त्याच्यात अजून त्याचा विस्तार होतो आहे. म्हणजे निश्चितच आमच्या डोलवी गावाचं एक नावलौकिक अजून होणार आहे, जगात होणार आहे. झालेलं आहेच, परंतु अजून होणार आहे. आणि याच्यात एक चांगलं होणार आहे की समोर जेव्हा प्रकल्प वाढतो, सर्वांना कल्पना आहे थोडा प्रकल्प वाढतो तेव्हा थोडं प्रदूषण थोडंफार प्रमाणात होतं, पण त्या अनुषंगाने जे फायदे होणार आहेत हे मोठे फायदे आहेत. उदाहरण सांगायचं झालं तर आता रोजगाराची संधी आमच्या स्थानिकांना मिळणार आहे. या रोजगारात अनेक तरुणांना नोकऱ्या मिळतील. आणि वास्तविक सांगायचं तर जेव्हा JSW आली इथे 12-13 काय 14-15 साली JSW आली, खरं सांगायचं तर JSW आल्यापासून ज्यांची जमिनी संपादित झाली त्यांना इथं नोकऱ्या मिळत गेल्या. नाहीतर याच्या अगोदर निप्पॉन डेंड्रो इस्पात होती किंवा इस्पात होती तर नोकऱ्या दिल्या जात नव्हत्या. आणि CSRचं तर आम्हाला नावच माहिती नव्हतं. जेव्हा JSW आली, आज थोडंफार प्रदूषण होणार आहे, परंतु CSR विभागामार्फत एवढी कामं करतात. आता लोक म्हणतात जलप्रदूषण होतं, हवा प्रदूषण होतं, तर त्या अनुषंगाने त्यांनी कंपनीने आम्हाला जवळजवळ निडी ते नागोठण्यापासून वडखल, बेंडेघाट, बोरी, शिर्कीपर्यंत आज पाणी पुरवठा जवळजवळ 95 गावांना त्यांनी पाणी पुरवठा केला. आणि याच्यात आमच्या डोलवी गावाला त्यांनी शुद्ध पाणी पुरवठा 4 तास फिल्टर पाणी देतात. तसेच गावात फिल्टर प्लांटसुद्धा दिलेला आहे. आजारी असलं कोण असलं तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी चांगलं हॉस्पिटल काढलेलं आहे, संजीवनी हॉस्पिटल. ज्या हॉस्पिटलचा अनेक लोकांना इथे परिसरातील सर्वच म्हणजे नागरिकांना याचा फायदा होत आहे. अशा तऱ्हेने JSW चांगले काम करते. माझ्या गावात बोलायचं झालं तर गावात एक चांगलं त्यांनी सुसज्ज असं आम्हाला ग्रामपंचायत कार्यालय बांधून दिले. तरुणांसाठी सुसज्ज व्यायामशाला काढून दिलेले आहे. आमच्या आदिवासी वाडींवर रस्ते नव्हते, हे रस्ते काढून दिलेत. आता एक सांगायचं तर आम्हाला शेतीत वगैरे मालकीच्या शेतीत रस्ते करता येत नव्हते, तर त्यांनी ते CSR मार्फत करून दिलेत. म्हणजे अशी अनेक कामं जवळजवळ 2-2 महिन्यात ते आरोग्य शिबिर लावतात इथं. आणि जर कोण आजारी असला, आता उदाहरण सांगायचं झालं तर आत्ताच थोड्याच दिवसापूर्वी आमच्या गावातली एक तरुण महिला जिला 1 दिवस आड डायलिसिस करावं लागतं आणि खर्चिक होतं, पण शेवटी आता ती मुंबईहून इथं आली आणि तिचं इथं चांगलं उपचार होत आहे. मग अशा प्रकारे चांगलं उपचार होत आहेत. आणि त्याच अनुषंगाने हवेचं सुद्धा आज आपण प्रदूषणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जेव्हा रस्त्याचं काम चालू होतं तेव्हा आम्हाला असं वाटायचं की गावात कंपनीचं प्रदूषण होते, परंतु जेव्हा ह्या रस्त्याचं काम चालू झालं आणि रस्त्याचं काम ते पण कंपनीनेच केलं, सुशोभीकरण पण त्यांनीच केलं आणि कॉन्क्रिटीकरण पण आणि ते कॉन्क्रिटीकरण केल्यानंतर आज त्याचा 90% आम्हाला इफेक्ट दिसतोय की 90% धूळ ही गावात येत नाही. ही निव्वळ रस्त्याच्या कामांमुळे येत होती. ही कुठेतरी जे विरोधक आहेत, आम जनता आहे, काही दिशाभूल करते आम जनतेची की कंपनीमुळं आता तेवढा प्रदूषण होत नाही आहे. कंपनीने या बाबतीत चांगल्या मशिनरी बसवलेल्या आहेत आतमध्ये डस्ट ऑब्झर्व करण्यासाठी. आणि आता आम्ही व्यावसायिक आहोत, तर व्यवसाय करताना आम्हाला वाटते अडचण, पण कंपनी ती काळजी घेते की कुठलंही मटेरियल घेऊन आलो तर त्याच्यावर ताडपत्री लावून घेते किंवा कुठलंही काही असेल तर कंपनी या प्रदूषण होऊ नये म्हणून अत्यंत काळजी घेते. आणि अशा बाबतीत जर म्हणायचं झालं तर आज खरोखर कंपनी एक चांगलं काम करेन. सगळ्यात मोठी म्हणजे आम्हाला जे रोजगार मिळणार आहे, ही रोजगाराची संधी कधी न मिळणारी अशी आहे. त्यांनी आता तरी सध्या तरी रायगड जिल्हा हा स्थानिक पातळीवर केलेला स्थानिकाची व्याख्या महाराष्ट्रापर्यंत आहे, परंतु कंपनीने आज रायगडवासियांना सामावून घेतलेले आहे. अशा प्रकारे कंपनी आरोग्याच्या बाबतीत किंवा आता गावात आदिवासींना घरकुलं अतिशय चांगल्या प्रकारे घरकुलं बांधून दिलीत. त्यांनी वाड्यांवर रस्ते नेलेत. संपादित जे आदिवासींची घरं संपादित झाली त्यांना अतिशय म्हणजे
आमच्या गावातील लोकांसारखी अशा झोपडी होत्या त्यांच्या, पण चांगल्या पद्धतीचे घरं बांधून दिलीत आदिवासींसाठी. आणि अशा प्रकारे कंपनी एक चांगलं काम करत. तर मी एक सर्वांना विनंती करेन की कंपनीचं विस्तारीकरण होतं आहे, तर या विस्तारीकरणासाठी माझा जाहीर पाठिंबाच आहे. आणि मी या 22 तारखेला कंपनीच्या विस्तारासाठी जाहीर पाठिंबा द्यायला येतोय. तुम्ही पण सर्वांनी या हीच मी विनंती करतोय. धन्यवाद.